पारमार्थिक माणसाला संतांच्या भेटीची गरज आहे का प्रपंचिक माणसाला संतांच्या भेटीची गरज आहे? मी तुम्हाला प्रश्न विचारतो पुढच्या. तिडके महाराज, कुणाला गरज आहे संतांची? प्रपंचिकाला नाही ना. परमार्थिकाला जास्त गरज आहे का प्रपंचिकाला? परमार्थिकाला थोडी उशिरा झाली तरी चालेल, पण पहिली गरज प्रपंचिकाला आहे. कारण प्रपंचिक मनुष्याला संत महात्म्याचं मार्गदर्शन नाही प्राप्त झालं तर त्याच्याजवळ येणारा पैसा सुद्धा त्याला कुठं खर्चायला पाहिजे हेही ज्ञान त्याच्या ठिकाणी राहते. प्रपंचिकाला ही गरज आहे. संत महात्म्याच्या सहवासाशिवाय आणि संगतीशिवाय प्रपंचही सुखाचं होत नाही आणि परमार्थ तर नाहीच आहे. परमार्थ तर उघड सांगितले महाराज, संताविन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती पाहिजे, ऐसे वेद देती पाहिजे, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. परमार्थात तर इलाजच नाही की संत महात्म्याशिवाय पर्यायच नाही. परमार्थात आल्यानंतर माळ घालायला सुद्धा कुणाची तरी गरज लागते, काहीतरी ज्ञान प्राप्त होण्यासाठी सुद्धा कुणाची तरी गरज लागते. माणसं परमार्थ काही स्वतःच्या मार्गदर्शनाने करतात का? कुणाच्या तरी डोक्यावर हात ठेवूनच करावा लागतो. एखाद्याला जर विचारलं तुम्हाला कुणाचं मार्गदर्शन आहे, एखाद्या कुठल्या तरी संताचंच नाव सांगावं लागतं. मग संत महात्म्याशिवाय परमार्थाची वाटचाल नाही. प्रपंचातही ज्या मनुष्याला संत महात्म्याचं मार्गदर्शन लाभलं नाही असा प्रपंच सुखाचा होऊ शकत नाही. त्याच्याजवळ आलेलं धन टिकत नाही. सामान्य लोकांचं सोडा, ज्याला 2-2 लाख रुपये महिन्याची पगार असत ना, अशा सुद्धा माणसाचे 2-2 लाख खर्चाला पुरत नाहीत महाराज. पण संत महात्म्याचं मार्गदर्शन जर असलं ना तर एक कीर्तन केल्यानंतर ज्या भजनाला 500 रुपये मिळतात ना, त्याच्यातून सुद्धा त्याचा प्रपंच सुखाचा होऊ शकतो. हे लक्षात घ्या. किती रुपयामध्ये? 500 रुपयामध्ये. पण 2 लाख पगारीवाल्याला सुद्धा महाराज सुखानं जगता येत नाही, ज्याला परमार्थाचं मार्गदर्शन नाही. कितीही ज्ञान त्याच्या ठिकाणी असेल ना, पैसा कमवायचं ज्ञान त्याच्या ठिकाणी असेल, म्हणजे कुठं खर्च करायचं याचं ज्ञान त्याच्या ठिकाणी असू शकत नाही. म्हणून प्रपंचिकाला सुद्धा दिव्य पुरुष संत महात्म्याची कृपा महत्वाची. संत एवढे गरजेचे आहेत महाराज. प्रपंच सुखकर करण्यासाठीही संत गरजेचे आहेत आणि परमार्थात भगवंताची प्राप्ती होण्यासाठीही संत गरजेचे आहेत. पण अशा संत महात्म्याचं सहजासहजी महाराज भेट होणं एवढं सोपं नाही. महाराजांनी एका ठिकाणी सुंदर वर्णन केलं बघा. पवना घालवेल पालन, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळ येईल वर्तमान, परित्या साधूचे नकळे महिमान गा. किती कठीण आहे. पवना घालवेल पालन, संत गरजेचे. किती गरजेचे? तर प्रपंचातही संताचं महत्व आहे आणि परमार्थातही संत महत्वाचे आहेत. आता संताचे संत महत्वाचे म्हणणं सुद्धा हा शब्द मराठी भाषेच्या दृष्टीने कमी पडतो. कारण संत अखंड इहलोकात आल्यानंतर आपलं कल्याणच व्हावं याच्यासाठी झिजत राहतात. स्वतःला जे प्राप्त करायचंय ते प्राप्त करून स्वतः आत्म्याच्या ठिकाणी अखंड संतुष्ट असणारे संत महात्मे, असे जीवन कृतार्थ झालेले संत महात्मे इहलोकामध्ये फक्त आपल्याला आपलं जे हरवले ते दाखवण्यासाठी येतात. पण अशा संतांची भेट
आता गरजेचे आहेत. म्हणून प्रपंचिक माणसाला एखाद्या वेळेस अपेक्षा वाटते की आपल्याला भेट व्हायला पाहिजे. आता संत काही भेटत नाही, पण आमच्यासारख्या महाराज लोकांनाच लोक म्हणतात तुमच्या एकदा आमच्या घराला पाय लावा, लागले पाहिजेत. आता महाराज लोकांवर जर एवढी अपेक्षा असेल तर संत हे महाराजापेक्षा फार वेगळे असतात. महाराज म्हणजे संत नाही. कीर्तनकार याला संत म्हणत नाहीत. संताची व्याख्या ही फार वेगळी. महाराज त्याच्या ठिकाणी ज्ञान असणं हेही संताचं लक्षण नाही. महाराजाला मोठा मोठा आश्रम असणं हे काही संताचं लक्षण नाही. एखाद्या वेळेस सहज त्याच्या ठिकाणी ते जर महाराज होऊन गेलं तर काही अडचण नाही. कीर्तनकाराची होसी परी संत परी वैष्णवन होसी अरे जना. कीर्तन करायला गेलं तर कीर्तनकार होईल. कीर्तनकार ही पदवी लागेल, पण संत पदवी लागत नाही. म्हणून कीर्तनकार हा संत नाही. संत याच्यापेक्षा फार वेगळे आहेत महाराज. मग अशा संताची गरज प्रत्येकाला आहे. भलं भलं कीर्तनकार भजनेली सुद्धा संताची गरज आहे, भेटीची, त्यांच्या भेटीची, त्यांच्या दर्शनाची गरज आहे. पण अशा संताची गरज आहे. एक तर संताचं आणखी एक लक्षण आहे, संत ओळखू येत नाहीत, संत ओळख सांगत नाहीत. आपल्या मनानं संत ओळखू येत नाहीत आणि संत ओळख सांगत येत नाहीत. संताचं लक्षण आहे, संत ओळख सांगत नाहीत. ओळख होण्यासारखं काम बी त्यांच्याकडून होऊ शकत नाही. म्हणून बहु अवघड. आपल्याला वाटतं ओळख व्हायला पाहिजे. ओळख व्हावी वाटते का नाही तुम्हाला? आपल्याला कुणीतरी ओळखायला पाहिजे. माणसाचं इतकं धन कमवण्याचं काय लक्षण आहे? एवढं जे माणूस धन कमवतो, मोठं झालं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, ओळखलं पाहिजे, ओळखलं पाहिजे. गावामध्ये, तालुक्यामध्ये आपल्याला मोठं बनलं पाहिजे. नुसतं ओळख होण्यासाठीच एक एवढं. कल्पना करा, मला वाटतं कपड्याला जेवढे पैसे लागत असतील त्याच्यापेक्षा त्याला इस्त्री करायला जास्त लागत असते. काही काही तर वागायचे धुयाला बी तिकडच असते, धुण्यासाठी इस्त्री तिकडच. आता इतकं सगळं महाराज, मला वाटतं हे सगळं नटणं थटणं लग्न होईपर्यंत बरं होतं. आता काय गरज आहे इतक्या पुढं? माणसाला वाटतं हे चांगल्या कपड्यात असलं तर त्याची ओळख दिसली पाहिजे ना. आपलं वस्त्रावर प्रेम आहे, अलंकारावर प्रेम आहे, गाडीवरही प्रेम आहे, शरीरावर सुद्धा अति प्रेम आहे. या सगळ्या गोष्टीतनं माणसाला वाटतं ओळख व्हावी म्हणून. मग संताचं लक्षण याच्यापेक्षा वेगळं आहे. म्हणून तुमच्या लक्षण सांगायला लागलं. आपलं ज्याच्यावर प्रेम आहे, संत त्याच्या विरुद्ध आचरणाचे. संत वस्त्रावर प्रेम करीत नाहीत, संत शरीरावर प्रेम करीत नाहीत. भक्त ऐसे जाणा जे देही, त्याच्यापेक्षा वेगळं आहे. संताचं प्रेम अलंकारावर नाही. तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान. धनावर, संपत्तीवर संत महात्म्याचं प्रेम राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. आता संताची ओळख तर बाह्य लक्षणानं कठीण आहे. आता मग अशा संत महात्म्याची ती ओळख सांगत नाही तर आम्हाला जर ओळखू येत नसतील तर अशा संत महात्म्याला ओळखावं तरी कसं? ओळखल्याशिवाय दर्शन तरी कसं घ्यावं? चांगली ओळख झाल्यानंतर, चांगली ओळख झाल्याशिवाय माणसं दर्शन घेत नाही. एरवीचं दर्शन घेतलं तर त्याचं दर्शन सार्वजनिक असतं. महाराज म्हणून दर्शन घ्या, गादीवर उभं राहिले. बाकीचे म्हणतात काही असलं तरी महाराज गादीवर येतोपर्यंत पाया पडावा लागतं. हे दर्शन सार्वजनिक झालं. वेगळी भावना त्याच्या ठिकाणी प्रस्थापित होत नाही. कसला बी असला तरी कुठं उभा आहे?
दर्शन सार्वजनिक झालं, पण संत म्हणून त्यांची ओळख होण्यासाठी आपल्याला आपल्या बुद्धीनं महाराज त्यांचं लक्षण कसं कळणार आहे? कारण किती कठीण आहे म्हणून सांगितलं. ज्या माणसाला थोडा सिद्धांत लक्ष देऊन ऐका, पुढचं भविष्य कळत असेल त्याला सुद्धा संत कळत नाही. भूत भविष्य कळू येईल वर्तमान, पाठीमागलचंही सांगतो आणि जे पुढचंही सांगतो, अशाला सुद्धा संताची ओळख होत नाही. इथून पुढचा 1000 वर्षाचा इतिहास आज सांगणार जरी असेल ना, तरी त्याला संत ओळखू येत नाही. किती वर्षाचा? तुम्हाला आपल्याला उद्या काय होणार आहे हे कळत नाही. आता 1000 वर्षाचा इतिहास सांगणाऱ्याला जर संताची ओळख नसेल तर बहु अवघडच म्हणावं लागतं. त्यांची लक्षण आहे ते स्वतः ओळख सांगत नाही. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिशेपण मिरवी, जगा माझे, कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडबांध करी, परिजळाची परी तळवट उघे, वाचस्पतीची पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडी माझे दडे, महिमे भेणे. त्याच्या जवळची लक्षण आहेत ना, लक्षणं सगळी लुप्त असतात त्याच्या ठिकाणी, तो लक्षणं दाखवायचा प्रयत्न करत नाही. आणि आपल्या ठिकाणी महाराज अवगुण असतात ते लपवायचा प्रयत्न करतो, आणि एखादा गुण असला तर ते दाखवायचा प्रयत्न करतो. अवगुणाचे नंबर झाला महाराजांचा. अवगुणाचे हाती आहे अवघी फजिती. आपल्या जवळ अवगुण असतात. महाराजांनी पुढचंच सांगितलं आहे अवघीच अवगुण असतात, पण आपण अवगुण काही दाखवित नाही. दाखवित होतो गुण दाखवायचा प्रयत्न करतो आपण, पण संतांच्या ठिकाणी जे गुण आहेत ना ते गुण लपवून गुणही लपवतात आणि संत अवगुणही. आता अवगुण तर नाही, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळायची ना, असे संत महात्मे यांची भेट अगदी महत्वाची, पण आपल्याला कळत नाही. आता महाराज अशा संत महात्म्याची भेट झाल्याशिवाय प्रपंचातही उत्थान होत नाही आणि परमार्थातही गती प्राप्त होत नाही. मग अशा संत महात्म्याची भेट प्रपंचिकालाही गरजेची आहे आणि परमार्थिकाला तर अगदी गरजेची. परमार्थिकाला तर आहे का नाही गरजेची? मग आता अशी गरजेची संत भेट आहे. संत जर त्यांचे लक्षण दाखवित नसतील तर आम्हाला संत ओळखण्यासाठी काय करावं लागेल? तर त्याचं एक सांगच महाराज सायात सांगितलं. ऐसे कैसियाने भेटती ते साधो. ज्यावेळेस असं म्हणतात ना नामदेव महाराज, एकनाथ महाराज, त्यावेळेस तुकाराम महाराज सांगतात ऐसियाने भेटती ते साधो. काय करावं लागेल? निष्कामता निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्यालाही जे पाठो वाटी, तै होय भेटी हरिप्रियाची. निष्काम स्वरूपाचं पुण्य, अनंत जन्माचं, भरपूर जन्माचं ज्याचं पुण्य असेल ना, अशाला संत भेट होती. ते पुण्य कोणतं? सकाम स्वरूपाचं नाही.
दोन प्रकारचं पुण्य सांगितलं, एक सकाम आणि दुसरं निष्काम. दोन प्रकारचं पुण्य. त्याच्यात कोणत्या पुण्यानं संत भेटी होती? सकाम पुण्याची फलप्राप्ती काय आहे? सकाम पुण्यानं धनाची प्राप्ती होते, सकाम पुण्यानं संततीची प्राप्ती होते, सकाम पुण्यानं मनोइच्छित त्याला पद प्राप्त होतं. सकाम पुण्य जर आणखी जास्तीचं जर असेल ना तर स्वर्गातले भोग सुद्धा सकाम पुण्यानं प्राप्त होतात. कोणत्या? महाराज म्हणतात, म्हणते संसारी जन्मी जे यज्ञाधिक आणि मग स्वर्ग सुख भोगी जे. स्वर्गातले सुख यज्ञादी कर्म करणं हे कोणतं पुण्य आहे? यज्ञासारख्या पुण्यानं कोणतं पुण्य प्राप्त होतं? त्याला सकाम पुण्य म्हणतात. आजचं हे वास्तुशांतीचं जे कार्यक्रम आहे हे कोणत्या पुण्यात येतं सांग? होय, हे सकाम पुण्यात येतं. काहीतरी निमित्त धरून मनुष्यानं शांतीची अपेक्षा करून जे कर्म केलं जातं त्याला सकाम पुण्य म्हणतात. मग असल्या सकाम पुण्यानं संत महात्म्याची भेट होत नाही. पुण्य निष्काम स्वरूपाचं लागतं. आता निष्काम स्वरूपाचं पुण्य कोणतं आहे? आता वास्तुशांतीला विधिवत पूजा केली, हे सकाम स्वरूपाचं कर्म झालं. कीर्तनाची वास्तुशांतीला गरज नाही, पण तरी कीर्तन ठेवून महाराज वारकरी लोकांना आमंत्रित केलं, हे निष्काम स्वरूपाचं पुण्य. कारण जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते ज्याच्यामध्ये भगवंताचं महाराज सर्वस्व आहे आणि भगवंत ज्या पुण्यानं सर्वस्वी नटलेला आहे असं समरसानं भरून जे कर्म केलं जातं त्याला निष्काम स्वरूपाचं पुण्य म्हणतात. आणि असं निष्काम स्वरूपाचं अनंत जन्माचं कोट्यावधी स्वरूपाचं निष्काम स्वरूपाचं ज्याचं पुण्य असत, सकाम स्वरूपाचं ज्याचं पुण्य नसत, असं निष्काम स्वरूपाचं पुण्य ज्याचं अनंत जन्माचा असेल ना अशाला संत महात्म्याची भेट होते. म्हणून मनुष्याच्या ठिकाणी निष्काम स्वरूपाचं पुण्य पाहिजे. आणि असा निष्काम स्वरूपाचा पुण्यवान असेल तर संत महात्मे त्याला अवचित भेट देतात. मग ज्या दिवशी अशा संत महात्म्याची भेट अचानक होते, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज त्या दिवसाला धन्यता देतात. असं अनंत जन्माचं निष्काम पुण्य. आता पुण्य करून सुद्धा जर ते फळाला नाही आलं, महाराजांनी मागवाच प्रमाण पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा. केलेलं पुण्य सुद्धा फळाला येण्यासाठी महाराज त्याला बरेचसे दिवस लागतात. कारण एखादा फळाचा वृक्ष जर लावला तो आंबा म्हणून लावला जातो, पण त्याला फळ येण्यासाठी 4 वर्षाची 5 वर्षाची 7 वर्षाची प्रतीक्षा करावी लागते. मनुष्याला प्रत्यक्षाशिवाय फळ मिळत नाही महाराज. फलप्राप्तीसाठी महाराज म्हणतात ना, पाहे प्रसादाची वाट आणि घ्यावे धुवून या. कुठलंही काही प्राप्त होण्यासाठी मनुष्याची प्रतीक्षा पाहिजे. तुका मन नाही चालत तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्यावी. मनुष्याचं पुण्य केलं तरी सहजासहजी काही भेट होत नाही. महाराज म्हणतात ते पुण्य फळाला आलं पाहिजे. आणि असं निष्काम स्वरूपाचं जर पुण्य फळाला आलं, काही काही वेळेस मनुष्याची घाई होते आणि घाई झाल्यानंतर त्याला प्राप्त होणारे मनुष्य, जे काही प्राप्त होणारी संगत असत ती चांगल्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी ज्यावेळेस त्यांना अपेक्षा केली तरी सुद्धा तो वाम मार्गाकडे परावृत्त होतो. पण निष्काम स्वरूपाच्या पुण्याईनं संत महात्म्याची भेट झाल्यानंतर त्या मनुष्याला चांगल्या प्रकारचे भगवत प्राप्तीचे मार्ग दिसायला लागतात. कारण संत महात्म्याचं ते कर्तव्यच आहे. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समोर गेली दिसू लागली.
नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दने पावलो पंढरी पेठ. अशा संत महात्म्याची कृपा झाल्यानंतर तो वाम मार्गाकडे जातच नाही. तो संत महात्म्याच्या कृपेनं मार्गदर्शन अगदी भगवंताच्या पायापर्यंत प्राप्त होतो. अशा संत महात्म्याची भेट महत्वाची आहे. महाराज सांगतात, पण कशी भेट होती तर ज्या दिवशी पुण्य फळाला येईल ना त्या दिवशी संत अचानक येऊन भेटतात. त्याशी साधू भेट देती आवची तारे. कारण अचानक आलेले संत असतात, बोलून आमंत्रण देऊन आलेले संत असू शकत नाही. पुढच्याचा अंतकरण तपासून ज्यांचं सहजारीती येणं होतं अशाला संत म्हणतात. मग असे संत ज्या दिवशी आले तुकाराम महाराज सांगतात आजचा दिवस धन्य. आता दिवस काही एक नाही आणि दिवसामध्ये काही महाराज अनेक माणसाच्या भेटी होतात. त्यातली त्यात सामान्य स्वरूपापेक्षा असामान्य माणसाच्या भेटी होतात. काही काही एखाद्या दिवशी दैवयोग जर आला तर पंतप्रधानासारख्या माणसाची सुद्धा भेट होती. पण असल्या दिवसाला सुद्धा कुठंतरी गात्यात ज्ञानेश्वरीत असं वर्णन सापडतं का राजा भेटला तो दिवस धन्य. पंतप्रधान त्या काळात पंतप्रधान नव्हता, पण राजा म्हणजेच पंतप्रधानाचं पद आहे. भरतखंडासारख्या महाराज एवढ्या मोठ्या नगरीचा म्हणजे देशाचा राष्ट्राचा राजा भेटला तरी त्या दिवसाला धन्यता मानता येत नाही. कारण राजासारखं जरी पद असलं तरी त्याच्या ठिकाणी आसक्ती आहे, तो विषय आसक्त आहे, त्याच्या शरीराच्या भूक पूर्ण करण्यामध्ये त्याची वेळ जात आहे. म्हणून आशाच्या संगतीनं आशाचं दर्शन झालं तर आपल्याला सुद्धा त्याच गोष्टीविषयी प्रेम होणार आहे. पण संत महात्मे निष्प्रह आहेत, संत महात्मे निष्काम आहेत, संत महात्मे निस्वार्थी आहेत. अशा संतांची भेट ज्या दिवशी झाली ना त्या दिवशी आमच्यामध्ये काहीतरी बदल होईल. नाही तर बघा, बैसता चोराचे संगती तैसी होय, बैसता व्याभिचारापाशी तैसी होय. व्याभिचाराच्या संगतीत गेलं की तसं मन होतं, चोराच्या संगतीत गेलं की तसं होतं, क्रोधिष्ठ माणसाच्या संगतीत गेलं की तसं होतं. विषयासक्त माणसाच्या संगतीत गेल्यानंतर नको असलेल्या माणसाच्या अंतकरणामध्ये सुद्धा विषय प्राप्त होतात. आता इतकं जर महाराज कठीण असेल तर आशाच्या संगतीला धन्यता का द्यावी. पण ज्यांच्या संगती झाल्यानंतर भेट झाल्यानंतर आमच्या जवळच्या विकारासहित अज्ञानाचा सर्वनाश झाला. म्हणून संत महात्म्याचं दर्शन ज्या दिवशी झालं तो दिवस धन्य. किती मोठे तो संत ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ आहे, संत विष्णूपेक्षा श्रेष्ठ आहे आणि संत महादेवापेक्षाही श्रेष्ठ आहे. थोडं लक्ष देऊन ऐका. म्हणून विष्णूचं दर्शन झालं तरी दिवसाला धन्यता नाही. कारण विष्णूपेक्षा कोण श्रेष्ठ आहे. विष्णू घाली लोटांगण, ब्रह्मा वंदी त्यांचे चरण. प्रमाण लक्ष देऊन ऐका. किंवा आणखी सांगता येईल, चरणीचे वंदी शूळपाणी म्हणजे महादेव आहे. ब्रह्मा लोटांगण घालतो, विष्णू परमात्मा त्यांच्या चरणाला नमस्कार घालतो. याच्यापेक्षा आणखी 12वा अध्याय जर वाचला तर ज्ञानेश्वरीमध्ये सापडेल. म्हणून का नमस्कार हो तया ते आम्ही माता मुकुट करू, तयाची टाच धरू हृदय आम्ही. संत महात्म्याचा इतका अधिकार आहे. विष्णू परमात्मा अर्जुनाला कृष्ण परमात्मा सांगतोय, अशा संत महात्म्याची टाच मी माझ्या हृदयामध्ये धारण केलेली आहे, मी त्याला मस्तकावर घेतो उचलून. आता इतका अधिकार म्हणजे ब्रह्मापेक्षा संत मोठे, विष्णूपेक्षा संत मोठे आणि महादेवापेक्षाही. म्हणून तिन्ही देव एका दिवशी जरी भेटले तरी दिवस धन्य नाही. पण एकट्या संताची भेट झाली तर दिवस धन्य. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ब्रह्मदेव आणि महादेवाच्या भेटीमधल्या माणसाला मी कृतार्थ झालो असं म्हणायचं नाही. कारण संत महात्म्याच्या ठिकाणी विकार नव्हतेच. महादेवानं, विष्णू परमात्म्यानं, ब्रह्मदेवानं विकार नाश केलेत महाराज. महादेवाच्या ठिकाणी क्रोध होता, ब्रह्मदेवाच्या ठिकाणी काम आहे आणि विष्णू परमात्म्याच्या ठिकाणी लोभ आहे. अशा 3 प्रकृतीमध्ये ही तिन्ही देव नटलेले आहेत. आमच्या संत महात्म्याच्या ठिकाणी काम नाही, क्रोध नाही आणि लोभही नाही. म्हणून तिन्ही देवापेक्षा संत मोठे आहेत. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, राहिलो निराळी ठेवणी आशा.
देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत. म्हणून अशा संत महात्म्याची भेट ज्या दिवशी झाली तो दिवस धन्य. महाराज, पण आता संत महात्म्याच्या भेटीनं एवढं तुमच्या जीवनामध्ये काय अनुभव आला, नेमकं काय तुम्हाला प्राप्त झालं संत महात्म्याच्या भेटीनं, मिळालं तरी काय, आणि तुमच्या जवळ अनुभूतीमध्ये नेमकी काय आले? महाराज वर्णन करतात, माझ्या जवळचं पाप ताप आणि दैन्य गेलं. अभंगाचं दुसरं चरण. संत महात्म्याच्या दर्शनाने नेमकं तुम्हाला काय मिळालं? तसं संत महात्म्याच्या दर्शनाचा वेगळा वेगळा लाभ सांगितला. महाराज म्हणतात, जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीचा ठावो, जयाचे संगी ब्रह्मभाऊ भ्रांतासही. दर्शनाचं फल फार वेगळं आहे. ते प्रशस्ती पुरुष असतात, अशाचं दर्शन झाल्यानंतर माणसाला थोडं वेगळं वाटतं. आता बाकीच्याचं दर्शन घेतल्यानंतर एवढं काही बरं वाटत नाही, पण संत ज्यांचं दर्शन घेतल्यानंतर तात्काळ वैराग्य व्हावं. 7 दिवसावर मरण आलेला राजा परीक्षिती, दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष. नुसतं दर्शन जरी झालं तरी त्याला हे काय प्राप्त होतं? पुण्य प्राप्त होतं. प्रशस्ती पुरुष काय सांगायला, शुकाचार्य महाराजांचं नुसतं दर्शन झालं राजा परीक्षितीला. 7 दिवसावर मरण आलं होतं, इतक्या जवळ, आणि 39 वर्षाचं वय होतं राजाचं. पण एवढ्या कमी दिवसातला राजा मरण विसरून गेला. हे कुणाच्या संगतीनं होईल? आता उगा एखाद्यानं सांगितलं तुम्ही आजपासून 7व्या दिवशी मरणार आहेत, असं जर सांगितलं, आता सामान्यानं सांगितलं तर एवढं काही खरं वाटणार नाही. पण आमच्यासारख्यानं जर सांगितलं तुम्ही खरंच उद्या परवाच मरणार आहेत, तर थोडं माणसाला बरं वाटेल का नाही हो? किंवा आमच्या यज्ञनारायण महाराजांनी सांगितलं, वाटेल का नाही? वाटेल का नाही वाईट? पुन्हा सांगितलं तर काय करावं? आता किती दिवस राहिले? फक्त 7च दिवसावर जर मरण आलं असेल ना, तर काय साधी भीती वाटणार आहे का? इतका घाबरून गेलेला राजा परीक्षिती. पण राजा परीक्षितीला महाराज त्या शुकाचार्य नावाच्या महात्म्याच्या संगतीत गेल्यानंतर आपलं मरण विसरून गेलं. आता बाकीच्या कुठल्या बी गोष्टी विसरणं सोपं आहे, पण स्वतःचं मरण कसं विसरणं शक्य आहे? आता ज्यांच्या संगतीमध्ये मरणाचं सुद्धा महाराज विस्मय प्राप्त होतो, त्याला संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. काय अनुभूती आली का अशाच्या दर्शनाने? तुम्हाला काय अनुभूती आली? महाराज म्हणतात, पाप गेला, ताप गेला आणि दैन्य गेलं. आता ह्या तिन्ही विषयाचं जर महाराज वेगळं चिंतन करायचं म्हटलं, तुम्हाला पापही माहित आहे, भगवंत सोडता वेगळं कर्म करणं, आधर्मिक कर्म करणं, याला पाप म्हणतात. ताप 3 प्रकारचे सांगितले, दैविक, भौतिक आणि आत्मिक. 3 प्रकारचे ताप आहेत. आता तापही सहजासहजी जाणं काही महाराज कठीण नाही, पण महाराज म्हणतात ते संत महात्म्याच्या दर्शनानं गेले, पाप तर जातच की हो. आता संत महात्म्याच्या नुसत्या स्मरणानं पुण्यवंत व्हावे एवढं जर सामर्थ्य त्यांच्यात असेल तर पाप गेलंच की. विठ्ठला विठ्ठला. पाप गेलं, ताप गेला आणि दैन्य गेलं. पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी का? 2 पाट आहेत, 2 पाट झाली या भेटी हरिदासाची. कमालच झाली गावदारी शिवाय जावं लागतंय मुळाकडे. झाली या भेटी हरिदासाची. काय गेलं तर पापही गेलं, तापही गेलं आणि दैन्यही गेलं. अशा प्रकारची परिस्थिती संत महात्म्याच्या दर्शनाने आम्हाला प्राप्त झाली. पापही गेलं, तापही गेला. आता ताप 3 प्रकारचे सांगितले. आता जास्त काही वेळ घालवित नाही, आपली वेळ आता जवळपास 2 तास होत आलेले. महाराज म्हणतात दैन्य गेलं.
दैन्य सहजासहजी जात नाही. पाप घालवायला गंगेचं स्नान करावं लागतं. काय महाराज सांगतात, गंगा पापम शशितापम दैन्यम कल्पतरुस्तता पापम तापम दैन्यम च हरेर साधो समागमात. पाप घालवायला गंगेचं स्नान, ताप घालवायला शशितापम, शशी याचा अर्थ चंद्र, कमीत कमी त्याला चंद्रामृताचं पान व्हायला पाहिजे तर ताप जातो. दैन्य घालवण्यासाठी काय, दैन्यम कल्पतरुस्तता, कल्पतरू वृक्षाखाली बसावं लागतं जाऊन, कल्पतरूची प्राप्ती व्हावी लागते. आता दैन्य घालवण्यासाठी ज्ञानोबराय म्हणतात ना, कल्पतरू तळवटी नाही बैसोनी झोळी देतसे कुठं बसला, किंवा कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उणे त्याला सांगा जोजी. कल्पतरू वृक्षाची प्राप्ती. आता कल्पतरू स्वर्गाशिवाय मिळत नाही. चंद्रामृताचं पान करणं एवढं सोपं नाही. गंगेचं स्नान केलं तरी महाराज घडलेली पाप जाते पहिली, पण पुढं पाप करू नाही आणि होऊ नाही पाप, अशा प्रकारची स्थिती आपल्या ठिकाणी उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणून आता हे तीन घालवायला चंद्राची, कल्पतरूची आणि गंगेची भेट घ्यावं लागते. हे तिन्ही आमच्या संत महात्म्याच्या दर्शनाने एका तात्काळ क्षणार्धात जातात. एवढं महत्व संत महात्म्याचं आहे. आणि असं सामर्थ्य महाराजांनी आताच प्रमाण सांगितलं, आयशे वळ नाही अनेकाचे तप तीर्थे जगी दान व्रत, कशामध्येही नाही एवढं सामर्थ्य संत महात्म्याच्या ठिकाणी आहे. अशा संत महात्म्याची भेट झाली. आणखी काय झालं, झाले समाधान, समाधानाची अवस्था प्राप्त झाली. जे समाधान अन्य कोणीकडेही प्राप्त होत नाही असं समाधान संत महात्म्या आल्यानंतर प्राप्त झालं. समाधान ही विचारसागराच्या दृष्टीने 8वी अवस्था आहे महाराज. जिच्या अगोदर शम, दम, उप्रती, तितिक्षा, श्रद्धा आणि त्याच्यानंतरच मला वाटतं समाधान आहे. बाहेरचे इंद्रिय पहिले महाराज प्रतिबंधित करायचे, अंतकरणाच्या इंद्रियाला प्रतिबंध करायचा, विधीपूर्वक उपरते याचा अर्थ प्रपंचातल्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर विधिवत प्रपंचाचा त्याग करायचा. पुन्हा कुणातरी एका महात्म्यावर श्रद्धापूर्वक निष्ठा ठेवायचे. पुन्हा तितिक्षा सांगितली, प्रारब्ध कर्मानं जे सुख दुःख प्राप्त होईल त्याच्याविषयी खेद न करायचा. आणि त्याच्यानंतरची महाराज अवस्था आहे, तिचं नाव आहे समाधान. किती नंतरची, उपरती. मनुष्याला अगोदर संन्यास धारण करावं लागतं समाधान प्राप्त होण्यासाठी. संन्यास याचा अर्थ पत्नीला सोडून लग्न न करणं याचा अर्थ होत नाही. उपरती याचा अर्थ प्रपंचात जेवढं अपेक्षित आहे तेवढं कर्म झाल्यानंतर प्रपंचातून वेगळं राहणं याला उपरती असं म्हणतात. मग अशी उपरती त्याला प्राप्त होते. पुन्हा कुठेतरी महात्म्यावर श्रद्धा त्याची एक निष्ठ पाहिजे तर समाधान प्राप्त होते. नाहीतर त्याच्या श्रद्धेमध्ये जरी थोडाफार कमी जास्तपणा झाला ना त्याला समाधान प्राप्त होत नाही. मग अशी श्रद्धा प्राप्त झाली. पुढची अवस्था तितिक्षा. आता श्रद्धेच्या नंतर तितिक्षा का, तर काही वेळेस सुख दुःख प्राप्त झालं तर श्रद्धेमध्ये कमी जास्तपणा होतो का नाही.
देवावर श्रद्धा ठेवली, भजन कीर्तनाला लागला, दैव योगानं पत्नी मेली. कमीपणा, श्रद्धेत कमी जास्तपणा होतो का नाही? दुसरे लोक भेटायला येणारे सांगतात, काय महाराज तुमचं इतकं चांगलं, इतकं भजन करतात, तुमची बायको मरावी का? त्यालाही पहिलं वाटतं, पण कोणा वाटतं कसं काय झालं असं असं. देवानं काहीच आपल्याकडे लक्ष दिलं नाही. पुन्हा सांगतात, इतकं तुमचं चांगलं होतं, मुलगा तुमचा इतका वाईट निघायला पाहिजे होता का? मग ह्याला असं वाटतं आपण करतो त्या भजनातच काही सामर्थ्य नाही, काही की संशय निर्माण होतो. मग श्रद्धा नष्ट होते, श्रद्धा नष्ट होते. सुख दुःख प्राप्त झाले याला तितिक्षा म्हणतात. त्याच्याविषयी खेद न करता आपल्या श्रद्धेमध्ये अंतर न पडू दिला तर समाधान अवस्था प्राप्त होते. सुख दुःख प्राप्त होतात ती प्रारब्धानं होतात, प्रारब्धानं होतात सुख दुःख प्राप्त. काही वेळेस लग्न झाल्यानंतर इतकं सुख असतं, पण लग्न झाल्यानंतर 5-6 महिन्यानं त्या कुटुंबामध्ये दुःख प्राप्त होऊ शकतं. असं काही सांगितलेलं नाही. फार कठीण आहे. एखादा जर 50-60 वर्षाला एखाद्या कुटुंबामध्ये नवीन मुलगा झाला तर त्याचं मरण 10-5 वर्षाला आणखी लिहिलेलं असतं. तो एकुलता एक त्याला 10 भाऊ आहेत, हे काही प्रारब्ध कधी तपासित नाही महाराज. बाकीचे माणसं म्हणतात 2 असती तर बरं झालं असतं, एकटं असून गेलं, काय नाही त्याचं. पण तितिक्षा प्रारब्धानं जे सुख दुःख प्राप्त होतील त्याच्याविषयी खेद न करता आपल्या श्रद्धेमध्ये न अंतर जर पडू दिला तर त्याला समाधान अवस्था प्राप्त होते. आणखी काय, समाधानाला प्राप्त होण्यासाठी त्याचे इंद्रिय स्थिर लागतात. हे अगोदरच सांगितलं. शम आणि दम, बाहेरचे इंद्रिय मधले इंद्रिय प्रतिबंधित करणं, अशा दोन्ही प्रकारचा निग्रह प्राप्त झाल्यानंतर त्याला समाधान अवस्था प्राप्त होते. आता इतकं कठीण आहे हे संत सोडता गेल्यानंतर. पण नुसते संत अचानक दर्शन झालं तर महाराज म्हणतात शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा सगळं एकत्रित झालं आणि संत महात्म्या आल्यानंतर झाले समाधान. पायी विसावले मन, अस्थिर असणार मन संत महात्म्याच्या पायाच्या ठिकाणी स्थिर झालं. माझ्या जीवनामध्ये इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, अभंगाचा शेवटचा